नमस्कार. आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया, इथे भूमी आता घरी जायला निघालेली असते. ती रिक्षा थांबवत असते, तर काही माणसं रिक्षामधून आता बसून जात असतात. तर कधी-कधी रिक्षा तिला थांबतच नसते. भूमीला इथे रिक्षा मिळत नसते आणि तेवढ्यातच पारितोषने तिच्यासाठी कंपनीची गाडी पाठवलेली असते. तेव्हा इथे दादा खाली उतरतात आणि म्हणतात, की "भूमी मॅडम, तुमच्यासाठी सरांनी गाडी पाठवली आहे. तुम्ही प्लीज गाडीमध्ये बसा. मी तुम्हाला घरी सोडतो. तुम्हाला घरी ड्रॉप करायला सांगितले." तेव्हा भूमी म्हणते, "नाही दादा नको, मी जाईन रिक्षाने, तुम्ही नका त्रास करून घेऊ." तेव्हा दादा म्हणतात, "मॅडम असं करू नका. पारितोष सरांना कळलं की मी तुम्हाला घरी नाही सोडलंय, तर ते मला ओरडतील, नोकरीवरून काढून टाकतील." तेव्हा भूमी म्हणते, "नाही असं काही होणार नाही. पारितोष सरांना तुम्ही सांगा की मी आधीच निघून गेले म्हणून. मी गाडीमध्ये काही बसणार नाही आहे. मी रिक्षानेच जाईन. तुम्ही प्लीज दादा जा. त्यांना सांगा की भूमी मॅडम आधीच निघून गेल्या होत्या." तेव्हा इथे आता भूमी रिक्षाला हात करत असते. रिक्षा तिच्यासाठी थांबत नसतात. ती खूप वेळ आता चालत जात असते आणि तेवढ्यातच तिथे पारितोष स्वतःची गाडी घेऊन येतो. तेव्हा पारितोषला बघितल्यानंतर भूमीला खूप आश्चर्य वाटतं. भूमी म्हणते, "सर तुम्ही इथे? तुम्ही तर लवकर जाणार होतात ना?" तेव्हा पारितोष म्हणतो, "हो, मी आकाशला त्याच्या गाडीपर्यंत सोडलं. तो म्हणाला की आता मी माझ्या गाडीने जाईन आणि मी इथून निघालो होतो, तेव्हा मला कळलं की तुम्ही गाडीमध्ये बसला नाहीत म्हणून. म्हणून मीच माझी गाडी घेऊन आलो." "भूमी मॅडम, तुम्ही असं का केलंत? तुम्हाला इथे रिक्षा मिळत नाही आहे म्हणून तुम्ही आता चालत जाताय ना? मग कंपनीची गाडी तुम्ही का नाकारलीत?" तेव्हा भूमी म्हणते, "सर मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे, मला एवढ्या कम्फर्टची सवय नाही आहे आणि मला चालायची सवय आहे." तेव्हा पारितोष म्हणत असतात, "पण अशा अवस्थेमध्ये चालत जाणं हे चांगलं नाही आहे." तेव्हा भूमी म्हणते, अशा अवस्थेत म्हणजे काय? मी प्रेग्नंट आहे, आजारी नाही." तेव्हा पारितोष म्हणतात, "हो सॉरी, म्हणजे तुम्ही प्रेग्नंट असताना अशा अवस्थेमध्ये चालत जाणं हे बरोबर नाहीच आहे ना, तुम्हाला त्रास होईल." तेव्हा भूमी म्हणते, "सर पण तुम्ही जरा जास्तच काळजी घेताय माझी. खरंच असं करू नका. मी जशी सामान्य कुटुंबातून आलेली आहे, तर मला या सगळ्याची सवय आहे. तशीच माझ्या बाळालासुद्धा या परिस्थितीची सवय व्हावी असंच वाटते मला." तेव्हा पारितोष म्हणतो, "म्हणून तुमच्या बाळाला स्ट्रगल करता यावा, तुम्हाला स्ट्रगल व्हावा म्हणून तुम्ही गाडी नाकारून चालत जाताय का? हे बघा भूमी, जिथे तुम्हाला खरंच गरज आहे तिथेच आपण हट्ट केला पाहिजे. पण जर आपल्याला जिथे गरज नाही आहे स्ट्रगल करायची, एवढे कष्ट करायची, तिथे आपण का करायचे?" तेव्हा भूमी म्हणते, "नाही नको सर, खरंच नको. मी चालत जाईन किंवा रिक्षाने जाईन. पण तुम्ही प्लीज गाडी घेऊन येऊ नका." तेव्हा भूमी आता जात असताना पारितोषसुद्धा तिच्या बरोबरीने चालत असतो. तेव्हा भूमी म्हणते, "सर हे तुम्ही काय करताय? तुम्ही का चालत येताय सर?" तेव्हा पारितोष म्हणतो, "हां मग मी आता काय करू? तुम्ही जर माझ्या गाडीमध्ये बसायला तयार नाहीत, तुम्हाला जर चालतच जायचं आहे, तुमच्या बाळाला आत्तापासूनच तुम्हाला स्ट्रगलची सवय करून द्यायची आहे, तर मग मी काय करू? मी तुमच्या बरोबरीने चालणार ना. माझी ओळखीची मुलगी असं चालत चालली आणि मी लगेच गाडीमध्ये बसायचं आणि भुरकं निघून जायचं, हे माझ्या मनाला काही पटत नाही. म्हणून मी सुद्धा तुमच्याबरोबर चालत येणार." मग इथे आता पारितोष म्हणत असतो, की "भूमी मॅडम, म्हणजे तुम्हाला चालायची सवय आहे. तुमच्या बाळालासुद्धा तुमच्यासारखी स्ट्रगलची सवय व्हावी म्हणून तुम्ही हे सगळं करताय, की अजून दुसरं काही कारण आहे?" असं पारितोष आता भूमीला विचारतो. तेव्हा भूमी इथे गप्पच बसते. कारण वेगळं कारण म्हणजे इथे पारितोष भूमीला वेगळी ट्रीटमेंट देत असतो. स्पेशल ट्रीटमेंट देत असतो. तिच्यासाठी कंपनीची गाडी, तिला वेळेवरती खाणं-पिणं या सगळ्या गोष्टी पारितोष भूमीसाठी करत असतो आणि त्याच्यामुळे बाकीचा स्टाफ हा खूप जास्त जेलस होत असतो. भूमी आणि पारितोष दोघंजणं बोलत असताना तिथे आकाशची सुद्धा गाडी आलेली असते. आकाश त्या दोघांना एकत्र बघतो बोलताना आणि तो सुद्धा गाडी तिथे थांबवतो. तर इथे भूमीला आठवतं, ती म्हणालेली असते की "आता सर नाही आहेत, तर आपली कामं झाली आहेत आणि वेळसुद्धा झाली आहे. आपण सुद्धा निघालो तर चालेल का?" तेव्हा इथे सोनाली मॅडम म्हणालेल्या असतात, "हो, हो, मला तर 6ची इथे बससुद्धा पकडायची आहे. तुझं काय बाबा, काही लोकांना तर इथे स्पेशल ट्रीटमेंट असते, कंपनीची गाडी वगैरे जाते ड्रॉप करायला. आमचं तसं नाही आहे ना, आम्हाला धक्के खातच जावं लागणार आहे. आम्हाला आमचे बॉस इतकी स्पेशल ट्रीटमेंट देत नाही." तेव्हा इथे भूमी म्हणते, "नाही सर, असं काही नाही आहे." तेव्हा पारितोष म्हणत असतो, "मग जर तसं नाही आहे, मग आता तुम्ही विचार करा की तुम्हाला तुमच्या बरोबर मी चालत येऊन जास्त वेळ तुम्हाला त्रास द्यायला हवा आहे, की तुम्हाला गाडीमधून सोडताना मी थोडाच वेळ तुमच्याबरोबर असणार आहे, ते तुम्हाला चालणार आहे?"
तेव्हा इथे भूमी म्हणते, बरं चला सर आपण निघूया. तेव्हा इथे पारितोष म्हणतो, आणि उगाच रस्त्यावरती सीनसुद्धा क्रिएट व्हायला नको, बरोबर ना? तेव्हा भूमी आणि म्हणते, सर तुम्ही पण ना. आणि इथे पारितोष आता गाडीचा दरवाजा उघडतो, भूमीला आदराने बसायला सांगतो आणि तिला घरी सोडणार असतो. ते सगळं इथे आकाश बघत असतो. आकाशला खूपच जास्त जेलेसी होत असते की पारितोष भूमीची एवढी काळजी घेत असतो. त्यानंतरला पारितोषची गाडी जाते आणि नंतर आकाशची सुद्धा गाडी जाते. तर तिथे रागिनी आणि अभिजित दोघेजणे येतात. रागिनीला खूपच जास्त आनंद होतो, कारण घडलेला प्रकार तिने तिच्या डोळ्यांनीच बघितलेला असतो. तेव्हा रागिनी म्हणत असते, अभि, आता मी जे बघितलं ते तू बघितलंस का? तेव्हा अभिजित म्हणतो, हो ना आई, मी पण बघितलं. रागिनी म्हणते, भूमी, त्याबरोबर आकाश, पारितोष तिघेही जण अगदी इथेच होते. आणि बघितलंस ना, आकाशच्या चेहरा बघितलंस का तू? आपल्याला आता एक काम करायचं आहे. जे घडतंय तसंच आपल्याला चालू ठेवायचं आहे आणि जे नाही घडणार ते आपल्याला आता घडवून आणायचं आहे. तेव्हा रागिनी म्हणते की व्यंकट, बघितलंस ना, हीच ती जागा, हीच ती वेळ आणि हीच ती भूमी. हिला तुला इथूनच उचलायचं आहे, कळलं तुला? आणि पुढे काय करायचं आहे हे मी तुला सांगेनच. तेव्हा व्यंकट म्हणतो, इथूनच उचलण्यापेक्षा इथेच तिला मारलं तर? तेव्हा रागिनी म्हणते की जेवढं सांगितलंय ना तेवढंच करायचं. तू माझ्या विश्वासातला माणूस आहेस, म्हणून मी तुला इथं बोलावलंय. तुला मी स्वतः बोलून घेतलंय, कारण आतापर्यंत तू मला कधीही निराश केलेली नाही आहेस आणि याच्या पुढे सुद्धा करायचं नाही. म्हणून मी विश्वासाने तुला इथे बोलावलंय. म्हणून मी जे सांगेन तेच तू करायचं. माझी अक्कल आणि तुझी ताकद एवढंच काय ते वापरायचं. बाकी तिला इथे मारायचं नाही. तिच्यासाठी कसं मरण असेल याचा मी विचार आधीच करून ठेवलाय. तू तिला फक्त इथून उचलायचं आहे. बाकी जे काही करायचं आहे ते मी तुला सांगेन. तेव्हा इथे व्यंकट म्हणतो, बरं ठीक आहे. त्यानंतरला रागिनी म्हणत असते की काम झाल्यानंतर तुझे पैसे तुला दिले जातील. आणि इथे भूमी आणि आकाशला वेगळं करण्यासाठी तिने हा सगळा प्लॅन केलेला असतो. तर इथे पारितोष भूमीला घरी सोडायला आलेला असतो. तेव्हा इथे नीलांबरी म्हणत असते की तुम्ही भूमीचे बॉस आहात का? बरं झालं आमच्या भूमीला तुम्ही घरी सोडायला आलात. तेव्हा इथे माधव काका म्हणत असतात, अशी खूप कमी माणसं आहेत जे आपल्या इथे काम करणाऱ्या एम्प्लॉईजची एवढी काळजी घेतात. तेव्हा इथे पारितोष म्हणत असतो की मी माझ्या इथे काम करणाऱ्या प्रत्येक एम्प्लॉईला स्पेशल ट्रीटमेंट देत असतो, जेणेकरून त्यांनासुद्धा आपल्या कंपनीबद्दल आपुलकी वाटली पाहिजे. तेव्हा इथे नीलांबरी म्हणत असते, खरं सांगू का, पण तुमच्यासारखा माणूस मी बघितला नाही. आमच्या भूमीने किती ठिकाणी काम केलेलं आहे, पण असे तिचे बॉस घरपर्यंत कधी कुठले सोडायला नाही आले तिला. म्हणून तुम्ही इथे आलात ना, तर मला आश्चर्यच वाटलं. तेव्हा इथे भूमीला आता वाईट वाटतं. तिला असं वाटतं की कदाचित पारितोष सरांना वाईट वाटायला नको. तेव्हा माधव काका म्हणतात की नीलांबरी, अगं आता सर घरी आलेत तर त्यांच्यासाठी थोडा चहा कर ना. जा चहा कर, तोपर्यंत आम्ही गप्पा मारतो. तेव्हा इथे नीलांबरी म्हणते, हो करते, चहा करते. तरी इथे पारितोष विचारत असतात की भूमी, तुम्ही इथे आईवडिलांची घरी म्हणजे माहेरी तुमचे मिस्टर कुठे असतात? ते काय बाहेरगावी असतात का? तेव्हा नीलांबरी म्हणते, कोण, जावई बापू? म्हणजे जावई बापूंबद्दल तुम्हाला काहीच माहिती नाही आहे का? तेव्हा इथे माधव काका म्हणतात, नीलांबरी, अगं तू चहा करायला जातेस ना, ते सांगतील ना नंतर, तू आधी चहा कर त्यांच्यासाठी. तेव्हा नीलांबरी आता तिची इच्छा नसतानासुद्धा किचनमध्ये जाते. त्यानंतरला इथे भूमीला आता विचारत असतो पारितोष की तुम्ही सांगा ना, तुमचे मिस्टर काय करतात? तेव्हा भूमी बोलत असताना इथे टाळाटाळ करते आणि म्हणते की मी माझा फोन चार्ज करते, चार्जिंगला लावते हां. तेव्हा माधव काका विचारत असतात की तुम्ही हा बिझनेस स्वतः उभा केला आहे की म्हणजे पिढी जातच आहे? तेव्हा इथे पारितोष म्हणत असतो की नाही, मी स्वतः हा बिझनेस उभा केलेला आहे, पिढी जात नाही आहे. कारण मला काहीतरी वेगळं करायचं होतं आणि मला या क्षेत्रामध्ये लहानपणापासूनच खूपच जास्त मला इंटरेस्ट होता आणि मी त्याच्यामध्येच कामाला सुरुवात केली. तेव्हा नीलांबरी म्हणते की भूमी, जावई बापूंबद्दल काही सांगत नाही आहे, म्हणजे यांना सांगितल्यामुळे भूमीच्या अडचणी जर वाढणार असतील तर मी का नको सांगू? मी तर सांगणारच. तर इथे आता भूमीला चक्कर येत असते. तेव्हा पारितोषनेच तिला मदत केलेली असते आणि आकाशने बघितलेलं असतं. ते सगळं इथे आकाशला आता आठवत असतं की इथे पारितोष भूमीची इतकी काळजी का घेतोय, आणि त्यामुळे आकाश खूप जास्त जलेससुद्धा झालेला असतो. तर इथे भूमी घरी गेल्यानंतर पारितोष तिला फोन करतो आणि विचारतो,
भूमी मॅडम, तुम्ही घरी व्यवस्थित पोचलात ना? आणि हे बघा, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, की तुम्ही कुणासाठी तरी खूप जास्त महत्त्वाच्या आहात. म्हणून तुम्हाला स्वतःची खूप जास्त काळजी घ्यायची आहे. तर इथे आता तिच्यासाठी ज्यूस, तिला खाण्यासाठी इथे ड्राय फ्रुट्स हे सगळं अगदी वेळच्या वेळी ऑफिसमध्ये सुद्धा येत असतं आणि आकाशने ते स्वतःच्या डोळ्याने बघितलेलं असतं. तेव्हा आकाशला ते सगळं आठवून आता फार वाईट वाटतं. रागिनी तिथे येते, तिला फार हसायला आलेलं असतं. ती म्हणत असते, "आकाश, काय झालं बाळा? काय रे, चेहरा काय एवढा उतरलाय तुझा आणि थकल्यासारखा सुद्धा दिसतोयस? काय झालंय, काही सांगशील का?" तेव्हा आकाश आपल्या मनामध्ये म्हणतो, की "आई, सांगायची तर खूप इच्छा आहे, पण आता सांगूसुद्धा शकत नाही आहे." तेव्हा रागिनी म्हणत असते, "आकाश, तुला भूमीची काळजी वाटते का? हे बघ, तू भूमीची काळजी नको घेऊ. कसं असतं ना, म्हणजे आता तू भूमीबरोबर नाही आहेस तिची काळजी घ्यायला, पण देवाने तिची सोय केली असेल अरे. दुसरं कुणीतरी असेल जे भूमीची खूप जास्त काळजी घेत असेल, तेव्हा तू वाईट वाटून घेऊ नको." त्यानंतरला निलांबरी आता चहा घेऊन आलेली असते आणि इथे पारितोष आपल्या बिझनेसबद्दल माधव काकांना सांगत असतो, ते सुद्धा भरभरून. तेव्हा इथे पारितोष म्हणत असतात, "भूमी मॅडम, म्हणजे तुमचे मिस्टर काय करतात? कुठे असतात ते?" तेव्हा इथे भूमी आता काय सांगावं, तिला काही कळतच नाही. तेव्हा इथे नीलांबरी म्हणत असते, "तुम्ही मगाशी जावई बापूंबद्दल बोललात ना? थांबा, मी तुम्हाला भूमीच्या लग्नाचा अल्बम दाखवते. त्याच्यामध्ये तुम्ही जावई बापूंना सुद्धा बघाल आणि तुम्हाला कळेल की भूमी कुणाची बायको आहे ते." तेव्हा इथे अल्बम आता पारितोष बघायला तर घेतो. इथे भूमी खूप जास्त घाबरते. कारण जर आकाशबद्दल पारितोषला कळलं तर त्यांना वाटेल की भूमीने फसवलं म्हणून, म्हणजे तिची खरी ओळख सांगितलेलीच नाही आहे असं पारितोषला वाटेल. म्हणून भूमी आता टेन्शनमध्ये आलेली असते. तर इथे पारितोष आता अल्बम बघायला जाणार, तेवढ्यातच त्याला महत्त्वाचा फोन येतो आणि आता लगेच मीटिंग असल्यामुळे पारितोषला जावं लागत असतं. नीलांबरी म्हणत असते, "अहो, तुम्ही जाल हो, पण आधी तुम्ही भूमीच्या लग्नाचा अल्बम तरी बघा ना." तेव्हा इथे पारितोष म्हणत असतात, "मी नंतर येईन ना कधीतरी निवांत, तेव्हा मी बघेन." तरीसुद्धा निलांबरी हट्ट करत असते. भूमी म्हणते, की "आई, सर नंतर येतील आणि बघतील हां." आणि तिच्या हातातून अल्बम घेते आणि तिच्या वडिलांच्या हातामध्ये देते आणि म्हणते, की "बाबा, मी सरांना गाडीपर्यंत सोडून आलेच." त्यानंतरला इथे रागिनी म्हणत असते, की "आकाश, अरे नको त्रास करून घेऊस. म्हणजे बघ ना, आता भूमी इथे नाही आहे. भूमी आता एका दुसऱ्या कंपनीमध्ये कामाला लागली आहे. तिथे वेगळा स्टाफ असेल अरे आणि त्यांच्याबरोबर ती छान अशी मज्जेत असेल. नको तू काळजी करू." कसं असतं ना, आपण एका ठिकाणी जेव्हा जास्त एकमेकांच्या सहवासात असतो, तेव्हा ती माणसं आपल्याला आवडायला लागतात आणि ज्या माणसांपासून आपण आता दूर राहत असतो, त्या माणसांबरोबरचा सहवास आता संपत चाललेला असतो. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, की "आई, मला ना काहीच नको आहे. मला असं एकट्याला शांत बसायचं आहे." तेव्हा रागिनी म्हणते, "असं कसं? हे बघ, भूमी आहे ना, जिथे कुठे असेल, तिथे ती आनंदात असेल. तू नको काळजी करू. आता ती जिथे काम करते, ती माणसं तिला जवळची वाटत असतील, महत्त्वाची वाटत असतील आणि त्यांच्याबरोबर ती छान एन्जॉय करत असेल." तेव्हा इथे रागिनी म्हणते, "तुला माहिती आहे का आकाश, तुझी आई कधी किचनमध्ये फारशी जात नाही, पण आज मी जाणार आहे तुझ्यासाठी. कारण तुझ्यासाठी मला तुझ्या आवडीचे पदार्थ बनवायचे आहेत. आज मी तुझ्यासाठी आकाश तुझ्या आवडीचा स्वयंपाक बनवणार आहे." तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, की "आई, तू एवढं समजावतेस मला, पण तरीसुद्धा भूमीचा विचार माझ्या मनातून काही जात नाही आहे. पारितोष असा का वागत असेल? म्हणजे भूमीची एवढी काळजी का घेतोय ते? माझ्या तर काही लक्षातच येत नाही आहे." तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे पारितोष सोनालीला म्हणत असतो, की "तुम्ही सगळेजण भूमी मॅडमला का म्हणता? मिसेस भूमीला तुम्ही प्रश्न विचारू नका. तुम्हाला जे काही प्रश्न असतील ते तुम्ही मला विचारा. मी तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईन. कळलं तुम्हाला? मिसेस भूमी यांना त्रास द्यायची तुम्हाला काही गरज नाही आहे. त्यांना काही विचारायची तुम्हाला अजिबातच गरज नाही आहे." तेव्हा इथे आकाशला आश्चर्य वाटत असतं, की पारितोष भूमीसाठी त्याच्या स्टाफला एवढं का ओरडतोय? तेव्हा पारितोष म्हणत असतो, "हो, भूमी मॅडम माझ्यासाठी स्पेशल आहेत. मी त्यांना स्पेशल ट्रीटमेंट देतोय. मी त्यांची काळजी घेतोय. मी त्यांना घरी सोडण्यासाठी कंपनीची गाडीसुद्धा देतोय. माझ्या मनामध्ये मिसेस भूमी यांच्यासाठी सॉफ्ट कॉर्नर आहे. म्हणून मी त्यांची एवढी काळजी घेतोय. त्या माझ्यासाठी खूपच जास्त स्पेशल एम्प्लॉयी आहेत.
मी तुम्हाला माझ्या तोंडाने हे सगळं सांगतोय. आता तुम्हाला जर काही शंका असतील तर मला विचारा, असं पारितोष म्हणत असतो. आणि हे सगळं ऐकल्यानंतर भूमी आणि आकाश या दोघांना सुद्धा पारितोषच्या बोलण्याचं फार आश्चर्य वाटत असतं.